सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखीय अभ्यास केंद्राचे प्रमुख आणि आमचे मित्र प्राध्यापक राजा दीक्षित, वैकुंठवासी डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे यांचे कुटुंबीय आणि मित्र हो, या विभागाच्या वतीनं डॉक्टर देशपांडे यांच्या नावानं जी व्याख्यानमाला सुरू झाली तिच्या या दुसऱ्या पुष्पासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल आणि त्यानिमित्ताने आमचे मित्र ब्रह्मानंद देशपांडे यांना आदरांजली वाहण्याची संधी दिल्याबद्दल मी पहिल्यांदा डॉक्टर राजा दीक्षित यांचे मनापासून आभार मानतो. पुणे विद्यापीठामधल्या आंतरविद्या शाखीय अभ्यास केंद्राला जे काही स्वरूप प्राप्त झालं ते करून देण्यामध्ये डॉक्टर दीक्षित यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तो या अर्थानं की खरं तर ते आत्ता 15 दिवस मोठ्या अधिकारावरती होते BCUD डायरेक्टरच्या, पण त्यापूर्वी त्यांचा जो विभाग होता तो विद्यापीठातला सगळ्यात उपेक्षित विभाग म्हणायला माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण अशा सगळ्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा वाट काढत अतिशय पेशन्स ज्याला म्हणतो आपण, शांतता धीर ठेवून त्यांनी या विभागाला खूप चांगलं रूप प्राप्त करून दिलेलं आहे. आणि ते निवृत्त झाल्यानंतरही त्याचं ते स्वरूप कायम राहील अशी मी त्यांनाही शुभेच्छा देतो. म्हणजे कारण तो त्यांच्या खरं तर व्यक्तित्वाचा भाग झालेला आहे तो विभाग. म्हणजे त्यांच्याशी संवाद करण्याचं खूप पहिल्यापासूनचं माझं काय म्हणतात त्याला माझी अंगवळणी पडलेलं आहे माझ्या. जसं डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे, आमचे मित्र दुसरे यशवंत सुमंत, परवाच्या दिवशीच कालवश झालेले डॉक्टर धनागरे, यांच्याशी माझा सतत वेगवेगळ्या पातळ्यांच्यावरती डायलॉग चालू असायचा. तर ज्यांच्याशी असा डायलॉग आपण करू शकतो असे फार थोडे लोक आपल्याला भेटत असतात. त्यामध्ये राजा दीक्षित आहेत. असो, तर पहिल्यांदा त्यांनी ब्रह्मानंद देशपांड्यांच्या नावाची व्याख्यानमाला त्यांच्या विभागाच्या वतीनं सुरू केली, त्याहीबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि डॉक्टर देशपांडे यांचा मित्र या नात्याने मी ते देतो. आजच्या व्याख्यानासाठी मी जो विषय घेतलेला आहे तो महानुभाव संप्रदाय ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून असं त्याचं नामकरण केलेलं आहे. आणि हा विषय घ्यायचं एक कारण महत्त्वाचं म्हणजे महानुभाव संप्रदाय हा डॉक्टर देशपांडे यांच्या अत्यंत आवडीचा विषय होता, अभ्यासाचा विषय होता. देशपांडे सर हे मुख्यत्वे प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती ज्याला म्हणतो आपण, हा त्यांचा शिकवायचा वगैरे असा विषय असायचा. योगायोगानं तो माझाही विषय होता. मी त्या विषयामध्ये केव्हा तरी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दुसरा आमच्यामधला दुवा तो असा की सर महानुभाव संप्रदायाच्या अभ्यासामध्ये इतके खोल गेलेले होते की बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते स्वतः महानुभाव सांप्रदायिक आहेत. पण गंमत अशी होती की ते वारकरी होते परंपरेने आणि वारकऱ्यांचा आचारधर्म ते अगदी मनापासून पाळायचे. आता मीही संप्रदायाने वारकरी असल्यामुळे आमच्यामधला तो सुद्धा एक दुवा होता. आणि आणखी एक दुवा सांगायला काही हरकत नाही, ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर दीक्षित यांनी केला की सरांची विनोदबुद्धी तीव्र होती. आणि आम्ही जेव्हा केव्हा भेटलो असो आणि जेव्हा केव्हा काही बोललो असू तेव्हा आमच्या बोलण्यामध्ये अतिशय गंभीर अशा प्रकारचे जितके विषय यायचे
तितकंच बोलता बोलता त्या विषयाच्या अगदी विरुद्ध अशा प्रकारचा एखादा विनोद पण केला जायचा. म्हणजे त्रयस्थ माणसाने जो ऐकलं तर ते म्हणत असते की काय माणसं आहेत बघा, म्हणजे एकीकडे हे चाललंय आणि दुसरीकडे कुठं झाला विषय. पण दीक्षित श्रवणाची गोष्ट खरी आहे की विनोद बुद्धी असणं हे माणसाला नॉर्मल ठेवणारी ही गोष्ट आहे. तर सरांच्याकडे किंबहुना मी असं म्हणेन बरं का की ह्या ज्या गोष्टी असतात, अभ्यास, विद्वत्ता, लोक त्याला म्हणतात, त्या सगळ्या पेलण्यासाठी जर तुमच्याकडे विनोद बुद्धी असेल ना तर जरा बरं असतं. नाहीतर त्याचं खूपच भार, खूपच टेन्शन वगैरे वगैरे येऊ शकलं असतं असं मी म्हणेन. पण ते असो, सरांच्या अत्यंत आवडीचा विषय होता. सरांनी खूप लिखाण केलेलं आहे. औरंगाबादमध्ये महंत नागराज बाबा हे जे मोठं आदरणीय व्यक्तिमत्व होतं महानुभाव संप्रदायामधलं, त्यांच्या वतीनं महानुभाव नावाचं नियतकालिक निघायचं मासिक. त्याचं संपादन कितीतरी वर्ष ब्रह्मानंद देशपांडे यांनीच केलं. अनेक सूक्ष्म, आता मी तुम्हाला त्यांच्याच शब्दामध्ये त्यांच्या कार्याचं वर्णन करून सांगेन. एकदा आम्ही बोलता बोलता सहज बोललो की आम्हाला नेहमी खंत असायची की सरांनी इतकं काम केलं, त्या कामाच्या तुलनेनं त्यांना जेवढं समाजामध्ये अभ्यासकांच्या वर्तुळामध्ये रिकग्निशन मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळालं. ही आमची खंत होती. म्हणजे आमचे मित्र सुरेश जोशी, आमच्या बोलण्यामध्ये हा विषय काय व्हायचा. तर एकदा सरांच्या बरोबर सुद्धा बोलता बोलता हा विषय निघाला. तर सरांनी अतिशय समर्पक उपमा दिली. ती उपमा अशी होती की सोनाराचं दुकान असतं बघा, आणि त्याच्या सगळ्या त्या याच्यामध्ये दागिने ठेवले असतात, शोकेसमध्ये लोकांना दिसतात. हल्लीच्या काळामध्ये तर बाहेर मॉडेल उभं केलेलं असतं आणि मॉडेलच्या गळ्यात वगैरे ते दागिने असतात. त्या दागिन्यावरती फार सूक्ष्म काम असतं. त्या जवळ गेल्यानंतरच दिसेल आणि जो त्याच्यातला पारखी असेल त्यालाच ते ॲप्रिशिएट होईल. तर ते सूक्ष्म काम करणारे लोक तिथे नसतात, त्या दुकानात काउंटरवरती नसतात, किंवा ते तुम्हाला काही दाखवत पण नाहीत, हे बघा ते बघा, स्वतः घालून कदाचित दाखवू शकतील असंही नाही. तर ते आतल्या खोलीमध्ये कुठेतरी, जिथे कदाचित पुरेसा प्रकाशसुद्धा नसेल, तिथे सूक्ष्म पद्धतीने असं कोरत ते काम असतं आणि त्याच्यातनं तो दागिना साकार होतो. तर या पद्धतीचं इतिहासाच्या क्षेत्रात काम करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये ब्रह्मानंद देशपांडे म्हणजे एकाच शब्दाचा विचार करणार आणि एका शब्दावरती त्यांचा एक पेपर असणार. राजमोठ नावाचा शब्द आला महानुभावांच्या साहित्यामध्ये आणि त्या राजमठाचे रहस्य अशा प्रकारचं काहीतरी, म्हणजे त्या पिढीतले ज्येष्ठ विद्वान डॉक्टर राचिम ढेरे यांनी काहीतरी केलं. तर मग राजमठ म्हणजे काय, ह्याच याच्यावरती एक पेपर, एक निबंध उत्तमपैकी, आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे संदर्भ असतील, संस्कृत, प्राकृत, आणि प्राकृत म्हणजे अगदी पार छत्तीसगडीपर्यंत ते पोहोचणार. तर आणि हे सगळं असताना आधुनिक काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची शेरशायरी, उर्दू पर्शियनची उत्तम त्यांना जाणकारी असायची. तर असा एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणारा माणूस, संशोधक ब्रह्मानंद देशपांडे, आणि त्यांचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे महानुभावांचा संबंधीचं संशोधन. तर रत्नमाळा स्तोत्र म्हणजे ते संस्कृतचे ज्ञाते होतेच, म्हणजे लीळाचरित्रातल्या काही भागाचा संस्कृतमध्ये अनुवाद आहे, श्लोकबद्ध आहे. तर त्याचं देखील त्यांनी संपादन वगैरे केलेलं होतं. तर असं खूप, म्हणजे त्यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं खरं तर थोडंच आहे. म्हणजे खरं तर ब्रह्मानंद देशपांडे यांचं संशोधन कार्य या एका विषयावरती 2 दिवसांचा एक कमीत कमी एक सहज सेमिनार होऊ शकेल असं मी कोणालाही सुचवू शकेन. असो, तर त्यांच्या हा आवडीचा विषय आणि त्या संप्रदायाच्या संबंधी एक ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून काही विवेचन करता येतं का हे मी बघतो. तर योगायोग असा झाला की मला स्वतःला महानुभाव संप्रदायाबद्दल अत्यंत आस्था, जिव्हाळा, आणि तो देखील माझ्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे माझ्या अभ्यासाचा मुख्य विषय हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात त्यामुळे जे जे काही घडलं ते सगळं माझ्या अभ्यासाच्या कक्षेमध्ये येतं. आणि साहजिकपणे महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रामधला फार महत्त्वाचा धर्मसंप्रदाय, तत्त्वज्ञान संप्रदाय होता. त्यामुळं त्याचा अभ्यास जर मी केला नसता तर ती
चूक झाली असती, तो प्रमाद झाला असता आणि तशा प्रकारचा प्रमाद आपण करू नये असं माझं निश्चितच मत आहे. तर या संप्रदायाकडे मी कसा वळवलो असेल वगैरे सांगण्याच्या अगोदर मला एक सांगायला पाहिजे की काही शतकं हा संप्रदाय महाराष्ट्राच्या लोकांच्या अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय नव्हताच मुळी. का नव्हता? त्याचं कारण असं आहे की या संप्रदायाच्या स्थापनेनंतर 50 वर्षाच्या आत बाहेरच म्हटलं तरी चालेल, असा एक निर्णय घेण्यात आला की संप्रदायाचं साहित्य हे संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांना उपलब्ध करून द्यायचं नाही. आणि मग त्याची काय मोडस ऑपरेंडी असेल तर जे ग्रंथ आहेत म्हणजे एकतर म्हणजे सांप्रदायिक महंतांनी वगैरे अन्यपंथीयांना उपदेश करायचा नाही, मुख्य उपदेश. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ सांकेतिक लिपीमध्ये लिहायचे. आता अशा पद्धतीने निर्णय घेतल्यानंतर आपोआपच त्या संप्रदायातलं काय नेमकं स्वरूप आहे, त्यात काय चाललंय, त्यात कुठले ग्रंथ आहेत, हे संप्रदायाबाहेरच्या लोकांना कळणं दुरापास्त झालं. आणि त्याचा एक परिणाम म्हणजे कदाचित एक शक्यता असते की असं जर आपण केलं तर संप्रदायाचा विचार शुद्ध राहू शकतो, त्याच्यात दुसऱ्या कुठल्याही प्रकारची भेसळ होत नाही, हा फायदा. पण तोटा असा की त्याच्याबद्दल अन्यत्र इतरत्र गैरसमज पसरू शकतात किंवा हेतुपुरस्सर कोणाला पसरवायचे असतील तर त्याला मदत होऊ शकते. आणि या दोन्ही प्रकारचे फायदे आणि तोटे हे मानव संप्रदायाला झालेले आहेत हे आपण जाणतो. त्यामुळं साहजिकच संप्रदायाबद्दल इतर लोकांच्यामध्ये, इतर पंथीयांच्यामध्ये बरेच गैरसमज वगैरे वगैरे निर्माण झाले. आणि 19व्या शतकात विशेषतः की ज्याला आपण आधुनिक पद्धतीने अभ्यास म्हणतो, संत साहित्याचा किंवा प्राचीन साहित्याचा कसंही म्हणा, तो करण्याची जेव्हा पद्धत सुरू झाली, प्रथा सुरू झाली, तेव्हा या सगळ्या अभ्यासासाठी काय मिळालं? तर ज्ञानेश्वरी मिळू शकली, तुकोबांचे अभंग मिळू शकले, अनेक गोष्टी मिळू शकल्या. पण महानुभावांचं साहित्य उपलब्ध होत नव्हतं, कारण ते अशा प्रकारच्या याच्यामध्ये होतं. तर अशा वेळेला ही जी एक कोंडी होती ती इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी फोडली. ती कशी फोडली? तर आनंदाश्रम नावाच्या एका प्रसिद्ध संस्कृत संस्थेचे प्रकाशनगृहाचे मालक हे कादंबरीकार हरिनारायण आपटे होते. त्यांच्याकडे एक अशी सांकेतिक लिपीतली पोथी कुठनं तरी आली, तिचं नाव लीळा संवाद, मानवांची असं. तर त्यांना काय त्याचं जमेना की काय समजेना आणि कोणाला समजणं शक्य नव्हतं. तर ती त्यांनी राजवाड्यांकडे पोचती केली की तुम्हाला याच्यातलं काही जमतंय का बघा, विसूभाऊ. राजवाड्यांना तो विसूभाऊ वगैरे वगैरे म्हणायचे. मग त्या राजवाड्यांनी त्याचा अभ्यास केला आणि तो अत्यंत बुद्धिमान मनुष्य होता, स्वयंप्रज्ञ होता. आणि त्यांनी स्वकष्टाने सांकेतिक लिपी उलगडली. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात वगैरे जर ते राजवाडे असते पहिल्या महायुद्धात तर नक्कीच त्यांचा उपयोग तिकडे जर्मनी, काय इंग्लंड वगैरे ते एकमेकांना सांकेतिक म्हणजे पाठवायचे ना संदेश, कुठलं सैन्य, किती बटालियन, कुठे स्टेशन झालेले आहे, तर ते सगळे संदेश त्यांनी उलगडले असते. तुम्हाला मी सांगतो, असा तो मोठा बुद्धिमान महाप्राज्ञ मनुष्य होता. त्यानं ती लिपी उलगडली आणि मग तिथनं ते आपोआप खुलं झालं सगळं. कारण मग मानवांच्याही लक्षात असं आलं की आता या उपर आपण ते नाही ठेवू शकत, कारण लोकांना कळलं जे काय आहे ते. आणि दुसरा पॉझिटिव्ह मुद्दा तो वेगळा. तो कुठला मुद्दा होता की लोकांना नेमकी माहिती नसल्यामुळं, खरी माहिती नसल्यामुळं चुकीच्या गोष्टी पसरवण्याला उलट मदत होते, प्रत्यक्षपणे आपला हातभार लागतो. आणि म्हणून काही सुज्ञ महानुभाव महंतांनी स्वतःहून ते अशा लोकांच्याकडे गेले. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांच्याकडे आले, नंतर डॉक्टर भांडारकरांच्याकडं गेले आणि त्यांच्या पुढे वि. ल. भावे हे फार मोठे इतिहासकार होते मराठी साहित्याचे. त्यांना त्यांच्याकडे जाऊन आपल्या पोथ्या दाखवल्या, आपण नेमके कोण आहोत हे एक्सप्लेन केलं. आणि मग त्यामुळं हळूहळू मानव संप्रदाय म्हणजे काय नेमकं आहे हे लोकांच्या पुढे येऊ लागले. आणि मग तुम्हाला सांगतो की मग
साहजिक आहे की मराठी साहित्याचे अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक आपोआपच त्या संप्रदायाच्या अभ्यासाकडे आकृष्ट झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हे किती इथे आहे, हे जे मौल्यवान अशा प्रकारचा हा खजिनाच आहे, अशी एक फेज येऊन गेली. आणि मग खूप चांगले चांगले डॉक्टर कोलते असतील किंवा विदर्भामधलेच यशवंत कुशाल देशपांडे आणि अण्णा देशपांडे वगैरे खूप खूप मंडळी अभ्यासामध्ये उतरली. त्याच्यामध्ये ब्रह्मानंद देशपांडे हे अलीकडच्या काळात नाव, डॉक्टर विमो पठाण असतील. तर हे सगळे जे लोक आहेत म्हणजे जे स्वतः संप्रदायाने महानुभाव नसलेले, मोरा जोशी केवळ अभ्यासक या भूमिकेतून त्याच्यामध्ये आलेले अशा प्रकारचे ते लोक होते. आता साहजिकपणे सांप्रदायिक लोकांना सुद्धा असं वाटायला लागलं की आपण आता आपल्या साहित्याचा अभ्यास आधुनिक पद्धतीने करा. कारण आपण पारंपरिक पद्धतीने जेव्हा अभ्यास मांडतो तेव्हा आपले श्रोते किंवा आपले वाचक हे फक्त सांप्रदायिक असतात. पण बाहेरच्या लोकांना जर कळायचं असेल महत्त्व संप्रदायाचं तर आपणाला त्यांच्या पद्धतीच्या चौकटीमध्ये वगैरे वगैरे या गोष्टी मांडाव्या लागतील. म्हणून संप्रदायातले सुद्धा लोक आधुनिक पद्धतीने अभ्यास करायला लागली. त्याच्यामध्ये आमचे मित्र पुरुषोत्तम नागपुरी आहेत, आवलगावकर बंधू आहेत, असे वेगवेगळे लोक पुढे आले आणि त्यांनी अलीकडच्या काळामध्ये आमचे दुसरे परममित्र बाबुळकर बाबा त्यांनी तर एक स्वतःचं आत्मचरित्र एक सांप्रदायिक म्हणून अंतस्थ नावाचं पुढे आणलं. आता खूप खूप चांगल्या गोष्टी अशा पद्धतीने या घडत आहेत. ते पाहून असं वाटतं की या ज्या लोकांनी कष्ट केले त्याचं आता कुठे कुठे चीज होते. आता हे सगळं चालू असताना मला दुसरा एक काय धोका वाटतो आत्ता की गेले काही वर्षांमध्ये अभ्यासक मंडळी मराठीकडे वळण्याची प्रवृत्ती कमी झाली विद्यार्थ्यांची आणि त्याच्यात जे वळतात ते परत जुन्या साहित्याकडं सुद्धा नको, म्हणजे प्राचीन मराठी साहित्याकडं. त्यामुळे संत साहित्य आणि महानुभाव वगैरे या गोष्टींच्याबद्दल मधल्या काळातल्या लोकांना जी एक आपुलकी वाटायची, त्याचा अभ्यास करावा असं वाटायचा, तसं आता राहिलेलं नाही. त्यामुळं आता हे सगळं खुलं होऊनसुद्धा ते करणारे किती लोक असतील किंवा किती प्रवृत्त होतील मला माहीत नाही. हा एक मी धोक्याचा इशारा या ठिकाणी देऊ शकतो. व्यक्तिशः परत माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्याकडे ज्या वेळेला IDS नव्हे सेंटर फॉर सोशल सायन्सेसचा चार्ज आला त्या केंद्राचा, तेव्हा मी असं ठरवलं की आपण या केंद्राच्या वतीनं काही प्रकल्प हाती घ्यावे. आणि प्रकल्प नुसते हाती नाही घेऊन चालणार, तर आपल्याला वाटते की ही व्यक्ती हा अभ्यास करू शकते, तर आपणहून त्या व्यक्तीकडे जायचं आणि सांगायचं की हा प्रकल्प आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही करा, मदत करायची केंद्राच्या वतीनं. तर मानवाच्या संप्रदायाच्या बाबतीत असं काही व्हायला पाहिजे असं मला वाटलं. तेव्हा मी संस्कृत विभागामधल्या डॉक्टर शैलजा बापट यांना सांगितलं की आपण जर काही, कारण त्यांचा संस्कृतचा अभ्यास अर्थातच आहे, तर विशेषतः हा जो सूत्रपाठ आहे महानुभावांची सूत्र चक्रधरोक्त, तर त्याचं जर तुम्हाला कॉन्टेक्च्युलायझेशन करता आलं संस्कृत सूत्रवाङ्मयाच्या संदर्भात तर तुम्ही करा. तर त्यांनी ते मान्य केलं आणि त्या मागच्या आपल्या फेजमध्ये तो एक प्रकल्प त्यांनी तयार केलेला आहे. आणि नंतरही त्यांनी निवृत्तीनंतर हा अभ्यास सुरू ठेवला आहे मानव साहित्याचा. तर इतकं असं अट्रॅक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण, लोकांना आकर्षण वाटलंच पाहिजे अशा प्रकारचा हा संप्रदाय आहे, अशी त्याची तत्त्व आहेत, असं त्याचं मोलाचं साहित्य आहे. आता इतिहासाकडे वळण्याच्या अगोदर मला एक फक्त विधान करायचं आहे. ते विधान असं आहे की हे महानुभाव संप्रदाय हा मराठीमधलं हे एक परिपूर्ण दर्शन आहे. हा मुद्दा समजून घ्या. मी असं म्हणतो की मराठीमधलं मराठी भाषेमधलं. आता मराठी भाषेमध्ये उदाहरणार्थ वारकरी संतांचे काय म्हणतात त्याला खूप साहित्य आहे. ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, अनेक तुकाराम महाराजांसारख्या, नामदेवरांच्यासारख्या संतांचे अभंग असतील किंवा इतरही संप्रदायिक दत्त संप्रदायांच्या दासोपंत तर तेवढा मोठा लेखक जगाच्या पाठीवर जे कोणी होऊन गेला नसेल एवढं त्यांनी लिहिलं. असे खूप लोक आहेत. पण कोणालाही आपल्या संप्रदायाला दर्शन असं स्वरूप देतं नाही आलं. दर्शन हा शब्द पारिभाषिक आहे की षडदर्शनाची कल्पना आपल्याकडे आहे मुख्यत्वे करून, तिकडनं ते आलं. मग काही आस्तिक दर्शनं, काही नास्तिक दर्शनं असं पण आहे. तर तशा प्रकारचं एक स्वतंत्र आणि परिपूर्ण दर्शन हे महानुभाव दर्शन आहे. आता उदाहरणार्थ वारकऱ्यांचं तत्त्वज्ञान खूप समृद्ध आहे, परंतु त्या सगळ्या तत्त्वज्ञानाला एका दर्शनाच्या चौकटीत कुणी मांडलेलं नाही.
महानुभावांनी पहिल्यापासूनच बरोबर ती एक चौकट घेतली आणि त्याची दर्शन म्हणूनच मांडणी केली. त्यामुळं आपला मराठी भाषिक म्हणून आपल्याला काय अभिमान असला पाहिजे की आमच्या भाषेमध्ये एक परिपूर्ण दर्शनाची मांडणी झाली आहे एका. ही गोष्ट मला मराठी भाषा बोलणारा आणि म्हणून मराठीचा अभिमान असणारा माणूस म्हणून फार महत्त्वाची वाटते की आमच्या भाषेमध्ये एक परिपूर्ण अशा प्रकारचं दर्शन आहे. आणि मग संस्कृतमध्ये दर्शनाचे ज्या काही फुटपट्ट्या असतील त्या सगळ्या तुम्ही इथे लावू शकता. मग दर्शनामध्ये एक ज्ञानमीमांसा असते. उदाहरणार्थ दर्शनाचं एक स्वतःचं सत्ताशास्त्र असतं, स्वतःचा एक आचारधर्म असतो. जर त्या दर्शनातून धर्म निष्पन्न होत असेल तर त्या सगळ्या गोष्टी महानुभावांच्यामध्ये तुम्हाला दिसतील. आणि मग साहजिकपणे आपल्याकडे आस्तिक दर्शन म्हटल्यानंतर एक ताबडतोब एक मुद्दा येतो की एक तर द्वैती असतात किंवा अद्वैती असतात. मुख्य डिव्हिजन ती आहे दर्शनांची. मग तसा विचार केला तर हे एक द्वैती दर्शन आहे. आणि मग आपोआपच तुम्हाला असं करता येईल त्याची पुढची स्टेप म्हणजे की मध्वाचार्य संस्कृतमध्ये ज्यांनी मांडणी केली अशा याच्यामध्ये कोण सर्वश्रेष्ठ द्वैताची मांडणी करणार आहे तर मध्वाचार्य. मग मध्वाचार्य आणि श्री चक्रधर यांची तुम्हाला तुलना करता येईल या दोन दर्शनांची. आणि योगायोगानं ते समकालीन होते आणि काही लोकांचं असं म्हणणंही आहे की चक्रधर आणि मध्वाचार्य यांची भेट झालेली होती. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. म्हणून हा एक तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा म्हणून मी आपल्या पुढे ठेवला. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण एक टप्पे पाहिले म्हणजे इतिहास काळामध्ये. तर इतिहास काळामध्ये असं दिसेल की महानुभाव दर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतलं सगळ्यात शेवटचं दर्शन आहे. त्याच्यानंतर निर्माण झालेल्या कुठल्याही विचारानं किंवा तत्त्वज्ञानानं आम्ही एक वेगळं दर्शन मांडतोय असा दावा केलेला नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाचा असा जर अभ्यास करायचा झाला आणि त्याच्यात पहिल्यांदा जर तुम्हाला तो दर्शनांच्या अंगाने करायचा झाला तर तुम्हाला या गोष्टीची जरूर दखल घेतली पाहिजे की संस्कृतेतर भारतीय भाषांमधलं एकमेव असलेलं आणि शेवटचं हे दर्शन आहे. त्याच्यानंतर दर्शनाची निर्मिती ना संस्कृतमध्ये झाली ना इतर भाषांमध्ये म्हणजे मराठी सकट. हे आपणाला निश्चितपणे सांगावं लागेल. मग हे सांगितलं की तुमच्या लक्षात येईल की किती महत्त्वाचं आहे. आणि साहजिकपणे नंतरच्या टप्प्यात ते असल्यामुळं मी या ठिकाणी तुम्हाला चक्रधरांचं स्वतःच्या संप्रदायाबद्दलचं किंवा दर्शनाबद्दलचं एक मत कोट करतो की हे जे शास्त्र आहे हे सकळ शास्त्रे या शास्त्राशी मिळते. पण हे कौनाशी मिळेना. हे जे आमचं शास्त्र आहे म्हणजे महानुभावांचं तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाला इतर सगळी तत्त्वज्ञान त्याच्याशी मिळतात म्हणजे. पण हे कारण हे स्वतंत्र आहे त्यांच्यापेक्षा. आणि हे अगदी साहजिक कसं आहे बाकीची कशी मिळतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. कारण ही जी सगळी टर्मिनॉलॉजी आहे सगळे कन्सेप्ट्स आहेत या काही हजार वर्ष भारतीय विचारधारेमध्ये विकसित होत गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या शास्त्रांनी वापरलेल्या म्हणजे आता उदाहरणार्थ परमाणु नावाच्या अणु नावाच्या संकल्पनेचा विकास वैशेषिक शास्त्रामध्ये झाला तर साहजिकपणे महानुभावांच्या याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी तो उल्लेख येणारच अणूंचा. अशा पद्धतीने सगळी शास्त्र याला मिळतात. परंतु मग याचं एक वेगळेपण आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल उदाहरणार्थ की समजा आपण म्हणजे टक्केवारीच्या भाषेत ह्या गोष्टी सांगता येत नाही पण समजावं म्हणून सांगतो की एक समजा 100 युनिट असतील तर त्याच्यातले 80 युनिट तुम्हाला असे दाखवता येतील की बाबा याच्याशी इथं कुठेतरी साम्य आहे, वेदांताची साम्य आहे, इथे कुठेतरी न्यायदर्शनाची साम्य आहे, इथे कुठेतरी मीमांसेची साम्य आहे. पण मग 20% गोष्टी अशा असतील की कौनाशी मिळेना. हे त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मग अशाही पद्धतीने अभ्यास करता येणं शक्य आहे की या सगळ्या याच्यामध्ये महानुभावांचं स्वतःचं असं नेमकं वेगळं काय की जे त्यांचंच म्हणता येईल की जे त्यांनी कुठूनही घेतलेलं नाही. अशा पद्धतीने सुद्धा या सगळ्या याचा अभ्यास करता येणं शक्य आहे. तर ऐतिहासिक परिप्रेक्ष्यामध्ये बोलत असल्यामुळे मला हे सांगावं लागलं की हे त्या अर्थाने शेवटचं दर्शन आहे भारतीय परंपरेमधलं. आता
हा फार खूप व्यापक विषय आहे, त्याच्यामुळे एखाद्या व्याख्यानात तो काही संपूर्ण कव्हर होणं शक्य नाही. पण आता आपण परत आपल्या याच्याशी वळूया. आता जेव्हा मी ऐतिहासिक म्हणतो तेव्हा हा शब्द मी मुद्दाम वापरलेला आहे. काय त्याचा अर्थ? ऐतिहासिक याचा अर्थ असा, म्हणजे भारतीय किंवा याच्यामध्ये दोन दृष्टिकोन आहेत, एक पौराणिक दृष्टिकोन आणि एक ऐतिहासिक दृष्टिकोन. अर्थात आपल्याकडे हे दोन शब्द एकाच याच्यामध्ये वापरण्याची पद्धत आहे. इतिहास पुराणाभ्याम, उदाहरणार्थ आपण म्हणतो की इतिहास आणि पुराण आपण समाज करतो, पण हा झाला पूर्वीच्या काळातल्या लोकांचा अप्रोच. आत्ता आपण इतिहास हे एक वेगळ्या प्रकारचं शास्त्र समजतो आणि त्यामुळं जुन्या सगळ्या ग्रंथांना आपण पुराण म्हणतो. तर पौराणिक दृष्टिकोनामध्ये कसं असतं, पौराणिक दृष्टिकोनामध्ये आपण जे काही सांगितलं जातं, जी गोष्ट सांगितली जाते तिच्यावरती आपण श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, त्यासाठी पुरावा मागत नाही. हे कुणीतरी सांगितलं बस आम्हाला मान्य आहे, हा मुद्दा असतो. ऐतिहासिक दृष्टिकोनात तसं नसतं. ऐतिहासिक दृष्टिकोनात त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा पुरावा लागतो, लिखित असेल, मौखिक असेल, एक त्याला पुरावा आपण म्हणतो तो लागतो. तर आता मी ऐतिहासिक दृष्टिकोनातून यासाठी म्हटलं की संप्रदायाच्या अंतर्गत पौराणिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याला आपण बघू शकतो. जसं वारकरी संप्रदायाचं आहे. आता वारकरी संप्रदायाचं दैवत उदाहरणार्थ विठ्ठल आहे. तर प्रश्न असा विचारला जातो की बाबा विठ्ठल दैवत हे किती जुनं आहे. आणि मग लोक सांगतात, कोणी सांगेल की बाबा ते शंकराचार्यांच्या वेळेला विठ्ठल होता, कारण शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे पांडुरंगाष्टकम म्हणून 8व्या शतकात विठ्ठल दैवत होतं. कुणी त्याच्या मागे नेईल की 5व्या शतकामध्ये कुणीतरी कन्नड इत्यादी इत्यादी इत्यादी, आणि त्याच्यावरती वाद होऊ शकेल. एखादा असं म्हणेल की नाही नाही ते शंकराचार्य म्हणजे काय आद्य शंकराचार्य नव्हेत, नंतरचे कोणतरी असतील. या पद्धतीने ती डिबेट पुढे जाते ऐतिहासिक संदर्भामध्ये बोलवता. आता तुम्ही वारकऱ्याला विचारलं श्रद्धावान, तर तो काय म्हणेल की आमच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न यासाठी उद्भवत नाही की नामदेवरायांच्या आरतीत सांगितले की युगे 28 विटेवरी उभा. आता युगे 28 हा पौराणिक दृष्टिकोन झाला. इसवी सनाच्या कोणत्या शतकात? ऐतिहासिक दृष्टिकोन झाला. पौराणिक दृष्टिकोन म्हटल्यानंतर जिथे तुम्हाला कोणी विचारणार नाही पुरावा काय म्हणून, त्यांनी सांगितलं तुम्ही ऐकलं. तसं महानुभाव संप्रदायाच्या बाबतीत जर म्हटलं तर पौराणिक दृष्टिकोन निश्चित आहे, आणि तो खुद्द तुम्हाला महानुभावांनी सांगितलेला दिसतोय की दत्तात्रेय प्रभूपासून हे दर्शन प्रवर्तित झालं असं आपण म्हणू शकतो खरं तर, म्हणजे त्यांच्या पद्धतीने जर जायचं म्हटलं तर. पण आता ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या मध्ये जर आपण आलो तर आपल्याला काय दिसतं की दत्तात्रेय प्रभू ही ऐतिहासिक व्यक्ती होती की नाही असा प्रश्न आपल्याला विचारता येतो. श्रीकृष्णाच्या बाबतीत सुद्धा हा प्रश्न विचारता येईल, परंतु बऱ्याच इकडच्या तिकडच्या पुराव्यावरून आपल्याला म्हणता येतं कमीत कमी की श्रीकृष्ण हे नक्कीच ऐतिहासिक व्यक्तिमत्व होतं. पण तरी देखील श्रीकृष्णाच्या चरित्राची जी मांडणी झालेली आहे ती सगळी पौराणिक पद्धतीने झाली आहे. म्हणजे हरिवंश असेल, महाभारतामध्ये जे काय आलं असेल ते असेल, किंवा पुराण ग्रंथ असतील विष्णू पुराणासारखे, तर ती पौराणिक पद्धतीने झालेली आहे. मग आपल्याला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण काय करतो की हे मानवी शक्यतेच्या कुटीमध्ये जे बसतं त्याला आपण ऐतिहासिक म्हणावं. म्हणजे ते आपण नाकारू पण शकतो पुराव्याच्या आधारे, लक्षात घ्या. तर मग त्या पद्धतीने आपल्याला असं निश्चितपणे म्हणता येईल की त्या अर्थाने संप्रदायाचं खरोखरचं प्रवर्तन हे स्वतः श्री चक्रधरांनीच केलेलं आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून. आणि मग ते केव्हा? मग निश्चितपणे आपल्याला असं दिसतं की तो महाराष्ट्रामधला खरं तर वारकरी संप्रदायाच्या अगोदरचा संप्रदाय आहे. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या अगोदर 20-25 वर्ष चक्रधरांचं उत्तरापंथ हे गमन झालेलं आहे. म्हणजे त्यांचं सगळं कार्य संपवून ते काय म्हणूयात त्याला उत्तरेमध्ये गेले. तर म्हणून वारकरी संप्रदाय जो निर्माण झाला त्याला महानुभाव संप्रदायाची पार्श्वभूमी होती एका बाजूनी. दुसऱ्या बाजूनी काय चित्र दिसतं की मी नेहमी सांगत असतो की कुठलाही धर्मपंथ जर असेल तर त्याला एक अधिकृत प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट कोणती? तर पहिल्यांदा त्याला त्याचं एक दैवत लागतं, उपास्य दैवत म्हणूयात. नंतर त्या उपास्य दैवताची विशिष्ट उपासना पद्धती लागते जी इतर लोकांच्या पेक्षा वेगळी असेल. हा दुसरा मुद्दा आला. आणि तिसरी गोष्ट अशी की
त्या सगळ्या देवताचं त्या पद्धतीचं समर्थन करणारा स्पष्टीकरण करणारा एखादा पवित्र ग्रंथ लागतो, स्क्रिप्चर ज्याला म्हणतो आपण, प्रमाण ग्रंथ. तर त्याला त्या धर्मसंप्रदायाचं स्वरूप परिपूर्ण असल्या प्रकारचं येतं. समजा आपण वारकरी संप्रदायाचा विचार केला तर आता वारकरी संप्रदायामध्ये दैवत कोणतं आहे? तर विठ्ठल दैवत आहे, उपास्य दैवत आहे. आता हे विठ्ठल दैवत हे ज्ञानेश्वरांच्या, नामदेवांच्या फार पूर्वीपासून प्रचलित महाराष्ट्रामध्ये आहे. चक्रधरांच्याही अगोदरपासूनचं दैवत आहे. ते होतच. म्हणजे वारकऱ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विठ्ठलाचे उपासक असं जर अर्थ घेतला तर ते लोक महानुभाव संप्रदायाच्या अगोदरपासून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत ऐतिहासिक दृष्टिकोनातून. मुद्दा आला उपासना पद्धतीचा. होय, उपासना पद्धतीसुद्धा अस्तित्वात होती स्वतंत्रपणे. ती कोणती? त्याला आपण वारी म्हणतो. ही खास विठ्ठलाची उपासना पद्धती आहे आणि ती एकट्याने करायची गोष्ट नाही, तर समूहाने जाऊन आणि पंढरपूरला जायचं, जाताना गात नाचत खेळत अशा पद्धतीने जायचं, हे त्याचं वेगळेपण आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्ञानेश्वरांच्या, नामदेवांच्या अगोदरपासून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वामध्ये होत्या. म्हणजे तो धर्मसंप्रदाय होता, पण त्याला एक प्रतिष्ठा नव्हती. का नव्हती प्रतिष्ठा? तर ग्रंथ पाहिजे, ग्रंथ नसल्यामुळे नव्हती. जसं एक उदाहरण तुम्हाला म्हणतो किंवा एक खंडोबाची उपासना महाराष्ट्रात चालू आहे आणि ती किती पॉप्युलर दैवत आहे तुम्ही टी व्हीत बघू शकता. रोज मालिकेला मोठा प्रचार असतो. ओके, त्याची विशिष्ट उपासना पद्धतीसुद्धा आहे. म्हणजे तो भंडारा असतो, ती तळी भरण्याची भांगड असते, पण तात्विक ग्रंथ नाही आहे, स्क्रिप्चर नाही आहे. त्यामुळं त्याला त्या अर्थाने धर्मसंप्रदाय स्वतंत्र अशी हे मिळालेली नाही आहे, रेकग्निशन मिळालेली नाही. तशा प्रकारची अवस्था वारकरी संप्रदायाची होती. उपास्य दैवत आहे, उपासना पद्धती आहे, पण ग्रंथ नाही. तो ग्रंथ देण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं, ज्ञानेश्वरीच्या रूपात. म्हणून ते ज्ञानदेवरीचीला पाया म्हणतात. त्याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी स्थापन केला वारकरी संप्रदाय असा अजिबात होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पूर्वीची वारकरी संप्रदायाचा जो इतिहास आहे पूर्वीचा, तो वारकरी संप्रदायाची प्री हिस्ट्री आहे आणि खरी हिस्ट्री ही ज्ञानेश्वरांपासून सुरुवात होती. म्हणून ज्ञानदेवरीचीला पाया. तर तसा जर विचार आपण केला महानुभाव संप्रदायाच्या बाबतीमध्ये, तर पहिल्यांदा महानुभाव संप्रदायाच्या उपास्य देवतेची कल्पना फार व्यामिश्र आहे, कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे ईश्वर शब्द ते वापरतात. मग तो ईश्वर हा काय आहे? हा कोण आहे नेमका? तर तो ईश्वरच आहे. देव म्हणा, ईश्वर म्हणा. तर त्या ईश्वराची उपासना कशी करणार? तर ईश्वर हा अवतार घेतो. मुख्य मुद्दा असा आहे. तर फिरत जाणार नाही मी तत्त्वज्ञानाच्या मुद्द्यांच्या, पण तो अवतार घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारे अवतार घेऊ शकतो. म्हणजे गर्भाचा अवतार आहे उदाहरणार्थ, त्या पद्धतीने. नंतर गर्भ दौडून प्रविष्ट होऊन तसा एक अवतार असू शकतो. आणि एखादी व्यक्ती मृत्यू झाली तर त्या मृत व्यक्तीच्या कलेवरात प्रवेश करून सुद्धा ईश्वर अवतार घेऊ शकतो. तर अशा ईश्वराचे वेगवेगळ्या अवताराच्या पद्धती आहेत. तर त्या अर्थाने जर आपण उपास्य दैवत पाहिलं तर मग दत्तात्रेय प्रभू सगळ्यात अगोदर उल्लेख त्यांचा करावा लागेल. पण दत्तात्रेय प्रभू त्यांची गंमत अशी आहे की ते अप्रोचेबल नाही, ते सापडणं फार अवघड आहे. अमोघ दर्शन त्यांचा तो जो शब्द आहे दर्शन संप्रदायामधला, ते कोणाच्या हाती लागणार नाही असं आहे. जरी ते चतुर्युगीचे अवतार असले तरीसुद्धा. मग त्यामुळं बरोबर ते कुठे सगळं येतं, बरोबर ते सगळं चक्रधरांच्या तिथे आहेत. अर्थात मधल्या काळामध्ये द्वापरयुगामधले श्रीकृष्ण चक्रवर्ती आहेत. मग तिथे मात्र आपल्याला असं दिसतं की तिथे एक अप्रोचेबिलिटी आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती हे ईश्वराचे अवतार आहेत. मानव अशा पद्धतीने 5 अवतार मानतात. म्हणजे पंचकृष्ण अशी ती कल्पना ईश्वराची. आणि मानवांची ईश्वर कल्पना अतिशय कॉम्प्लेक्स आहे या अर्थाने म्हटलं मी, व्यामिश्र आहे. तर श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि झाली कशी आहे माहिती का गोष्ट, तर आपल्याला तात्विक दृष्टिकोनातून म्हणता येईल की तिथे तो, मी पौराणिक किंवा ऐतिहासिक शब्द वापरलेला नाही, तात्विक दृष्टिकोनातून म्हणता येईल की तिथे तो सुरू झाला.
आणि त्याचं वेगळेपण काय आहे? वेगळेपण फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही ईश्वराचे कुठलेही अवतार घ्या, किती तुम्हाला अवतार मिळतील जास्तीत जास्त माहिती असलेले. आपण मानवांची चौकटीत पाहू, म्हणजे आता हिंदू धर्माची चौकटीत 10 असतील, आपण तो मुद्दा बाजूला ठेवू, आपण त्याच्यात बोलत नाही. 24 असतील, आपण 5 गृहीत धरले समजा. आता भाग्य त्या लोकांचं की जे ईश्वरी अवतार असतानाच जन्मले. आणि महाराष्ट्रातले लोक किती भाग्यवान असले पाहिजेत की चक्रधरांचा अवतार झालेले असताना महाराष्ट्रातले काही लोक, म्हणजे आपलेच पूर्वज असणार ना ते, आपल्यापैकी प्रत्येकाचा कुणी ना कुणी त्या काळामध्ये मौजूद असणार. असं तुम्ही काय विचार करत नाही इतिहासाचं कनेक्शन लावताना? उदाहरणार्थ 700, 750, 800 वर्षांपूर्वी अशापैकी कुणीतरी आपले असणार लोक. त्याच काळामध्ये संप्रदायाचे दुसरे ईश्वरी अवतार नांदत होते. गोविंद प्रभू रिद्धिपूरला, लक्षात घ्या. आता कॉम्प्लेक्सिटी कशी वाढते बघा. चांगदेव राऊळ आणि चक्रधरी एकच आहेत एका अर्थाने, मी त्याचं फिरत परत जात नाही. पण म्हणजे एक काळ असा होता की श्री गोविंद प्रभू आणि श्री चांगदेव राऊळ हे 2 ईश्वरी अवतार नांदत होते. हे ज्ञानेश्वरांच्या अगोदरची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. आणि नंतर गोविंद प्रभू आणि चक्रधर हे 2 परत, म्हणजे 2 ईश्वराचे अवतार त्या काळात महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला त्या लोकांना पाहायला मिळाले. म्हणून म्हटलं की ते भाग्यवान लोक आहेत की ज्यांना असा करचरणवंत ईश्वर पाहायला मिळतो, त्याच्याशी बोलायला मिळतं, त्याची पूजा करता येते वेगवेगळ्या पद्धतीने. पण महानुभावांचा त्याच्यावरती भर नाही. का भर नाही? कारण असा अवतार हे रेअरिटी आहे ना. इतिहास काळामध्ये कधी कोणाला असा अवतार प्रत्यक्ष पाहायला मिळणार. महानुभावांचा वेगळेपण खरं असं आहे, कशामध्ये आहे तर ती असन्निधानीची असती परी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं म्हणालो की वारी हे वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे उपासना पद्धतीचं. तर असन्निधानीची असती परी म्हणजे असं की ईश्वर अवतार विद्यमान असताना भक्तांनी त्याच्याशी कसं वागायचं, कशी भक्ती करायची, कसा आचार करायचा, आणि तो विद्यमान नसताना काय करायचं, कशी भक्ती करायची. तर मी तुम्हाला म्हणालो की ईश्वरी अवतार विद्यमान असताना आपण असणं हे अपवाद आहे. आपल्या फार थोड्या भाग्यवान पूर्वजांना ते भाग्य मिळालं. पण तो ईश्वरी अवतार नसताना तर आपण सगळेच आहोत. आत्ता या घटकेला आपण जे आहोत तो कुठे आपला कुणी ईश्वरी अवतार आहे? आता क्लेम करणारे लोक असतात सगळ्या युगामध्ये की आम्हीच ईश्वर आहोत, किंवा त्यांचे अनुयायीसुद्धा असतात हे आहेत म्हणून. पण ते आपण फारसं गंभीरपणे घेत नाही. आपण ठीक आहे, चला चालत आहे. तर त्यामुळं असन्निधानीची असतीपरी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मानव संप्रदायाचा सगळा भर जो आहे तो त्याच्यावरती आहे. आणि ते बरोबर आहे, कारण नियम रूल काय सांगतो? असन्निधान म्हणजे ईश्वर नाही, म्हणजे प्रत्यक्ष अवतारी नाही या अर्थाने. आणि अपवाद काय सांगतो की केव्हा तरी आहे. मग केव्हा तरी म्हणजे कधी आहे? मी सांगितलं की दत्तात्रेय प्रभू हे फारसे याच्या पिक्चरमध्ये येत नाही, पण श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या काळामध्ये मोठमोठे भक्त होते. त्याच्यातला एक अर्जुन आणि दुसरा उद्धव. ह्या दोन्ही भक्तांना उद्देशून एक उपदेश ग्रंथ निर्माण झाला. अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि उद्धवाला भागवतातला 11वा स्कंद सांगितला. हे दोन्ही ग्रंथ महानुभावांना प्रमाण आहेत, गीता आणि भागवत. ओके. पण आता त्याची गंमत कशी होते म्हटलं तर असन्निधानीची असतीपरीचा उपदेश अर्जुनाला झालेला नाही, तो फक्त उद्धवाला झाला. कारण भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती जेव्हा निजधामाला गेले तेव्हा त्यांनी उद्धवाला बोलावून सांगितलं की ये तुला मी सांगतो. आणि मी गेल्यानंतर म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती ईश्वरी अवतार निजधामाला गेल्यानंतर उद्धवांनी कसं वागायचं, म्हणजेच असन्निधानीची, ते सगळं त्याच्यामध्ये आलं त्या 11व्या स्कंदामध्ये. म्हणून ते महत्त्वाचं आहे. ओके. हे अवतार. आणि त्याच्यानंतरचे आणखीन अवतार जे त्याच्यामध्ये एक श्री चक्रधर स्वामी, एक गोविंद प्रभू, एक चांगदेव राऊळ. पण गोविंद प्रभूंनी आणि चांगदेव राऊळांनी स्वतंत्र काही फारसं विवेचन केलेलं नाही.
गोविंद प्रभू तर वेड्यापेक्षाचा अवतार होते, त्याच्यामुळं त्यांनी काही सांगितलं असं दिसणार नाही तुम्हाला. आणि चांगदेवरावांनी सुद्धा फारसं काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळं मग राहता राहिले तत्ववेत्ते कोण? एक श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि चक्रधर. त्यामुळं प्रमाण ग्रंथाच्या याच्यात येतो आपण, तेव्हा आपल्याला हा मुद्दा येतो. मी उपास्य दैवत सांगितलं, ही सगळी उपास्य दैवत आहेत त्या अर्थाने ईश्वरी अवतार असलेली. त्यातली ॲप्रोचेबल ही होती, परंतु फरक असा पडला की आपल्यात आत्ता ते नाही आहेत, म्हणून आपल्याला असन्निधानीचीच असतीपरी त्या पद्धतीने वर्तणूक करणं भाग आहे. मग आता हे 2 अवतार असे राहिले की ज्याच्याशी बोलता येतं, व्यवहार करता येतो, अशा प्रकारचे 2. मग त्यातले पहिले श्रीकृष्ण चक्रवर्ती, ज्यांनी दोघांना उपदेश केला, अर्जुनाला, उद्धवाला. नंतर आले श्री चक्रधर. आता श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो संस्कृत भाषेमध्ये, बरोबर आहे, आणि चक्रधरांनी जो उपदेश केला तो मराठी भाषेमध्ये. हा मुद्दा लक्षात घ्या. आता या 2 ग्रंथांमध्ये, म्हणजे आपण घडीभर भागवत बाजूला ठेवू, आपण फक्त गीतेचा विचार करू, कारण गीता हा जास्तीत जास्त चर्चेला गेलेला ग्रंथ आहे, म्हणून गीतेचे तिथे आहेत आपल्याला. आता गीतेच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला दिसतं की या दोघांच्या मध्ये खूप काही हजार वर्षांचं तरी अंतर आहे, म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून. आता पुढचा मुद्दा अतिशय सटल आहे, लक्षात घ्या, सूक्ष्म मुद्दा आहे. तो मुद्दा कोणता आहे की भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली आणि मधल्या काळात तिचे अनेकांनी अनेक अर्थ लावले. आपल्याला कल्पना आहे की अनेक भाष्यकार होऊन गेले, त्यांनी आपापल्या पद्धतीने भगवद्गीतेचा विशिष्ट प्रकारचा अर्थ लावला. मग आता त्यातला कुठला अर्थ घ्यायचा आपण, हा मुद्दा आला. इथे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा स्वतःचा वेगळा अर्थ लावला, त्यामुळे त्यांना ते ज्ञानेश्वरी प्रमाण, म्हणजे भगवद्गीता प्रमाण म्हणून ज्ञानेश्वरी प्रमाण. आता इथे काय होतं माहिती का नेमकं, की चक्रधर स्वामी हे ईश्वरी अवतार आहेत, म्हणजे ते कृष्णच आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ते त्या मूळ कृष्णाच्या गीतेवरती स्वतंत्र भाष्य त्यांना करायची गरज नाही. ते जे बोलतील तेच ईश्वरी असेल. लक्षात आला मुद्दा. म्हणून महानुभावांनी प्रमाणांची उतरंड लावताना, जसं वैदिक चौकटीमध्ये आहे श्रुती, स्मृती, पुराणं, अशी हायरार्की, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण कोणतं तर श्रुती म्हणजे वेद, मग स्मृती, मग पुराण, अशा पद्धतीने ते जातं. तर तशाच प्रकारची प्रमाणाची चौकट महानुभावांची आहे. मग ते काय म्हणतायत की श्रुती म्हणजे जे ईश्वराच्या मुखातून साक्षात जे आलं ती श्रुती, म्हणजे श्रीकृष्णाची गीता ही श्रुती आहे. उद्धवाला केलेला उपदेश 11व्या स्कंदातला ही श्रुती आहे. चक्रधरांची वचनं ह्या श्रुती आहेत. लक्षात आला मुद्दा. त्यामुळं चक्रधरांचं प्रामाण्य आणि श्रीकृष्णाचं प्रामाण्य हे एका लेवलचं आहे. कारण म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचा प्रामाण्य दर्जा एकच आहे, भगवद्गीतेचा आणि चक्रधरांच्या वचनांचा, की ज्याला नंतर सूत्रपाठ त्याचा केला आपण, ते मी नंतर सांगतो 5 मिनिटांनी. ओके, हे झालं तत्वतः झालं. प्रॅक्टिकली काय होते माहिती का, प्रत्यक्षामध्ये आपोआप, म्हणजे हे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. एका विशिष्ट, जेव्हा आपण दोघांनाही ईश्वरी अवतार मानतो त्याच्यामुळे ते तुल्यच आहेत, तुल्य म्हणण्यापेक्षा ते एकच आहे. आपण त्यातनं कमी जास्त कसं करणार हा वेगळा मुद्दा. मी प्रॅक्टिकली सांगतोय. प्रॅक्टिकली कसं झालं माहिती का, की एकतर भगवद्गीता ही संस्कृतमध्ये, नंतर तिला सांगून खूप वर्ष झाले, तिसरी गोष्ट तिचे अनेक अर्थ लावले गेले. त्यापेक्षा चक्रधर हे साक्षात आपण पाहिलेले, आपल्यात वावरलेले आणि आपल्याच भाषेतून सांगितलेलं त्यांनी.
त्यामुळे प्रॅक्टिकली स्पीकिंग महानुभाव संप्रदायामध्ये आपोआप भगवद्गीतेपेक्षा चक्रधरांच्या वचनांना जास्त प्रामाण्य प्राप्त झालं. हे प्रॅक्टिकली झालं. हे व्यवहारातली गोष्ट आहे. वस्तुतः तात्विक दृष्टिकोनातून ते सारखेच आहेत. कारण जे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं तेच यांनी सांगितलं. मग म्हणजे आता त्याचा अर्थ काय होईल? आपल्याकडे समजा आता अशी कल्पना करा की महानुभाव भाष्यकाराला भगवद्गीतेचा अर्थ लावायचा आहे. तो कसा लावणार? वैदिक परंपरेतल्या भाष्यकाराला लावायचं झालं तर तो काय म्हणेल की उपनिषदांना फॉलो करतो आणि मग त्याच्या चौकटीचा अर्थ लावतो. तसं लावलं अनेकांनी. प्रस्थानत्रयीची कल्पना आहे नाही का? म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. तसं इथे होईल का? इथे नाही होणार. मग इथे काय होईल की माझ्या जवळचे माझी भाषा मराठी असल्यामुळं, चक्रधर मला काळाच्या दृष्टिकोनातून जवळ असल्यामुळे पहिल्यांदा चक्रधर काय म्हणतात ते मी पाहणार आणि भगवद्गीतेचा अर्थ मी चक्रधरांच्या वचनांना अनुसरून लावणार. तर माझं भाष्य महानुभावांना मान्य होईल. मी जर असं म्हणायला लागलो की भगवद्गीतेत असं म्हटलं आहे आणि चक्रधर त्याच्या विरुद्ध काहीतरी सांगताय, तर हे महानुभावांची चौकटी यासाठी बसणार नाही. ते म्हणतील की भगवद्गीता तुम्हाला कळलेली नाही मुळात. तिचा तुम्ही नीट अर्थ चक्रधरांच्याकडून समजून घ्या, असा मुद्दा आहे. म्हणजे प्रॅक्टिकली काय झालं? आपोआप चक्रधरांच्या वचनांना अधिक प्रामाण्य प्राप्त झालं. त्यामुळं असं बघा की महानुभाव संप्रदायामध्ये भगवद्गीतेवरती खूप भाष्य आहेत, पण एकही भाष्य लोकप्रिय झालेलं नाही. याच्या पाठीमागचं कारण समजून घ्या. कारण तशी गरज नाही ना. महानुभाव म्हणजे चक्रधरांची वचनं असताना भगवद्गीता असेल तर छान, नसेल तरी काही बिघडत नाही, असा त्याचा अर्थ होतो प्रॅक्टिकली. परत मला शब्द लक्षात घ्या, थेरॉटिकली नव्हे. थेरॉटिकली ते एका त्याचे आहेत, एकच अर्थ आहे त्यांचा, असा तो मुद्दा आहे. मग हे चक्रधरांनी, आता आपण ऐतिहासिक याच्याकडे येऊयात या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी चक्रधरांच्या चरित्राच्या तपशिलात जात नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की चक्रधर हे महाराष्ट्रात खूप फिरले. विशेषतः त्यांची जी रेंज उभय गंगातीर ज्याला म्हणतो आपण, मराठवाडा, विदर्भ आणि इकडे थेट पारनेरपर्यंत आलेले आहेत. नगरला म्हणजे भिंगार तिथपर्यंत, आणि मग बाकी मराठवाडा विदर्भामध्ये. आणि सतत बोलायचे, उपदेश करायचे. उपदेशाची प्रवृत्ती ही खूप त्यांची असायची आणि खूप लोकांना त्याचा लाभ झाला. त्यांनी स्वतः काही लिहिलेलं नाही. पण मग हे पुढे कसं आलं सगळं? तर एक फार चांगली गोष्ट अशी आहे की त्यांच्यानंतर त्यांचे जे उत्तराधिकारी, ज्याला ते अधिकरण म्हणतात, ते नागदेवाचार्य होते. तर नागदेवाचार्य सतत काही ना काही चिंतन करत असायचे. तर त्यांना एकदा विचारलं त्यांच्या परिवारातल्या एका माहीम नावाच्या गृहस्थांनी की तुम्ही कशाचं चिंतन करताय, कशाचं स्मरण करताय सतत? तर ते म्हणाले मी गोसावी यांच्या लीळा, त्यांची आठवण करतो. म्हणजे काय? गोसावी म्हणजे चक्रधर. चक्रधरांनी ज्या लीळा केल्या, म्हणजे तो परत लीळा हा शब्द तिथे टेक्निकल आहे, मी त्याही तपशिलात जाणार नाही. चक्रधर त्यांच्या चरित्रामध्ये जे वेगवेगळ्या व्यक्तींशी वागले, त्यातनं जे काही घटना, ज्या काही प्रसंग, ज्या काही कृती म्हणता येतील, त्यांना आपण थोडक्यात लीळा म्हणूयात. ती लीळा, चेष्टा वगैरे वगैरे त्याच्यात फरक आहेत, त्या तपशिलात जायचं नाही. तर त्या लीळा आठवतो. तर ते माईंबट म्हटले असं का? पण मग त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की त्या जर तुम्ही सांगितल्या आणि मी लिहिल्या तर सगळ्या मार्गाला उपयोगी जातील, सगळ्या संप्रदायिकांना त्याचा उपयोग होईल. अशा पद्धतीने ती कल्पना माईंभट्टांना आवडली आणि मग त्यांनी सांगितले की तुम्ही त्या लीळा गोळा करा. मग गोळा करा म्हणजे काय? अशा पद्धतीने माईंभट हे महाराष्ट्रातले आद्य संशोधक आहे. ज्या ज्या गावी चक्रधर गेले त्या गावी माईंभट गेले. चक्रधर ज्यांना भेटले होते त्या सगळ्यांना ते भेटले आणि त्यांना त्यांच्या अनुभवाच्या लीळा विचारल्या की तुमचा अनुभव सांगा. म्हणजे आत्ता बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे आपल्याला विशेष वाटत नाही, कारण आता आपण रोज बघतो का नाही टी व्हीत, कुठल्याही चॅनल जर तुम्ही लावलं तर एखादी काहीतरी घटना घडलेली असते आणि लगेच त्याच्या प्रतिक्रिया घेत लोक जातात की तुम्हाला काय म्हणायचं आहे, याला काय म्हणायचं आहे, आणि ती दुमत चक्री चालू होते. त्या काळामध्ये असं कुणीतरी करणं हे फार म्हणजे अखेरच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. पण ती त्यांनी केली. मग ते अनेकांच्याकडे गेले,
त्यांना सांगितलं की तुम्ही लीळा सांगा, मी लिहून घेतो. त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या चक्रधरांच्या संपर्कात आलेल्यांच्या लीळा माईम भट्टांनी लिहून घेतल्या. म्हणजे किती कष्ट केले असतील तुम्ही कल्पना करू शकता या गोष्टीची. आणि मग त्यांनी नागदेवाचार्यांच्या तिथपर्यंत आणल्या. आता नागदेवाचार्य हे अधिकरण असल्यामुळे चक्रधर काय म्हणाले, काय म्हणतात, काय त्यांचा अर्थ आहे हे त्यांच्या इतकं कोणालाच माहिती असणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना तो एक सेन्स होता, एक इंट्युशन असायचं की नाही हे शब्द चक्रधरांचेच आहेत. मग ते सांगायचे की हे गोसाव्यांचे शब्द आहेत, हे नाहीत. अशा प्रकारचे एक काय म्हणतात त्याला, मी सेन्सर नाही म्हणणार, पण एक रिव्हिजन ही माईम भट्टांनी नागदेवाचार्यांनी त्या सगळ्या रॉ मटेरियलवरती केली. आणि त्यातनं हे लीळाचरित्र साकार झालं की जे चरित्रच आहे. त्या लीळा त्यांनी अशा क्रमाने मांडल्या. मग परत अशा हे नाही ठेवल्या, अशा सुट्या सुट्या नाही ठेवल्या. म्हणजे गोळा करताना कदाचित एक लीळा आधी असेल, दुसरी नंतरची असेल, पण जेव्हा चरित्राचा विचार करतात तेव्हा ती नंतरची लीळा आधी येते. म्हणजे कसं संपादन कसं केलं असेल यांनी माईम भट्टांनी, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तशा पद्धतीने त्यांनी ते संपादन केलं, ते लीळाचरित्र सिद्ध झालं. आणि त्याच्यामुळं लीळा स्मरण ज्याला म्हणतो आपण, की गोसावी यांच्या लीळा आठवायची संधी संप्रदायिकांना मिळाली सगळ्यात. त्याच्यातनं पुण्य म्हणजे तो एक असन्निधानीच्या अस्तित्वपरीचा एक भाग समजूयात आपण. तिथल्या नंतर घडलेली एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, म्हणजे तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक लीळेत नसेल, परंतु काही लीळांमध्ये प्रसंगोपात्त चक्रधरांनी असं काही एक वचन सांगितलेलं असतं की जे तात्विक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, म्हणजे ज्याला आपण तत्त्वज्ञान म्हणू शकतो. तर अशी वचनं एकत्र करण्यात आली आणि त्याला त्यांनी नाव दिलं सूत्रपाठ. सूत्रपाठ हा महानुभावांचा सगळ्यात मुख्य प्रमाण ग्रंथ ठरला की ते श्रुती आहेत सगळ्या, खुद्द चक्रधरांच्या मुखातनं आलेल्या. आणि त्या ज्यांनी ऐकल्या त्यांनी सांगितलेल्या, आणि त्या बरोबर आहेत की नाही हे नागदेवाचार्यांनी सर्टिफाय केल्यामुळं बरोबर आहे. लक्षात घ्या ही सगळी प्रक्रिया. आणि त्या पुढे आदल्या त्याला सूत्रपाठ म्हटलं आणि तो मुख्य ग्रंथ. आता फक्त ते थोडी गवलत कशी झाली मी तुम्हाला सांगतो. प्रत्यक्षात ते आहेत श्रुती, म्हणजे परमात्म्याचं वचन असल्यामुळे त्यांना श्रुती म्हटलं गेलं. पण जेव्हा त्या सूत्रपाठामध्ये आल्या तेव्हा त्याला सूत्र असं म्हटलं गेलं. आणि सूत्र हा शब्द संस्कृत साहित्यामध्ये मूळ वचनांसाठी वापरला नाही जात, लक्षात घ्या. म्हणजे आता उदाहरणार्थ ब्रह्मसूत्र किंवा पूर्वमीमांसा सूत्र काय प्रकार आहे, उपनिषदांमध्ये जे सांगितलं गेलं त्या श्रुती आहेत आणि त्या श्रुतींचं सार सांगणारे जी वाक्य आहेत त्याला सूत्र म्हटलं गेलं. त्यामुळे सूत्रांचा दर्जा वैदिक परंपरेमध्ये श्रुतीचा नाही, तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे. यांनी काय केलं महानुभावांनी, चक्रधरांची ज्या श्रुती आहेत त्यालाच सूत्र हे नाव दिलं. म्हणजे श्रुती हे नाव स्टँड होतं वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या पातळीवरती, पण त्याचबरोबर त्या सगळ्या समुच्चयाला त्यांनी सूत्रपाठ म्हटलं. मग आपण त्या एकूण परंपरेच्या परिप्रेक्षात पाहिलं तर एखाद्याचा कदाचित गैरसमज होईल की अरे मूळच्या श्रुती काहीतरी वेगळ्या असतील आणि त्याचं हे पॅरेफ्रिजिंग आहे की काय. पण तसं नाही आहे, ज्या श्रुती आहेत तीच सूत्र आहेत, हा मुद्दा आहे. आणि मग त्याच्यामध्ये 3 प्रकारची सूत्र आहेत. एक लक्षण, एक विचार आणि एक आचार. तर लक्षण म्हणजे व्याख्या. तर ह्या शुद्ध तात्विक गोष्टी आहेत. जीव कशाला म्हणायचं, ईश्वर कशाला म्हणायचं, प्रपंच कशाला म्हणायचं, त्या जीवामध्ये आणि परमेश्वरामध्ये आणि प्रपंचामध्ये काय साम्यभेद आहे. तर द्वैत तत्त्वज्ञान असल्यामुळं थोडक्यात सांगायचा मुद्दा म्हणजे असा की ईश्वर वेगळा आणि देव वेगळा. सगळे जीव जे आहेत ते एकाच कॅटेगरीतले आहेत. जीवा साजात्य सजाती आहोत आपण सगळे. हे सकळा वैजात्य, म्हणजे ईश्वर
ही वेगळी कॅटेगरी झाली, एकमेव. ओके. आणि मग प्रश्न असा आला की ठीक आहे, एका बाजूला सगळे जीव आहेत, दुसऱ्या बाजूला ईश्वर आहे. हां, पण मग त्यांचा संबंध काय एकमेकांशी? तर तिचं दुसरं सूत्र महत्त्वाचं आहे की जीवेश्वरा स्वामीभृत्य संबंध अनादीचा, की ईश्वर भज्य आहे, स्वामी आहे, आणि जीव हा भक्त आहे, भृत्य आहे. स्वामी ते स्वामी सेवकत्वाचं मॉडेल त्याच्यामध्ये आहे. तर ही दोन सूत्र महत्त्वाची आहेत त्याच्यामध्ये. कुठल्याही दर्शनामध्ये हाच महत्त्वाचा मुद्दा येतो ना. आणि मग त्यानुसार प्रपंच एक वेगळा पदार्थ मांडला, देवता एक वेगळा, म्हणजे 4 मुख्य पदार्थ त्यांच्यामध्ये आहेत: जीव, ईश्वर, देवता, प्रपंच. आणि ईश्वर म्हणजे परमेश्वराचा. तर असं हे दर्शन स्वतंत्रपणे आहे. आणि मग सांगायचा मुद्दा असा 1-5 मिनिटामध्ये मी थोडक्यात सांगेन त्याचा, की हा जो सूत्रपाठ आहे आणि त्याच्यामधली वेगवेगळी जी सूत्र आहेत, मी सांगितलं तुम्हाला 3 विभागामध्ये गेलेली, त्या सूत्रांच्या वरती भाष्य निर्माण झाली, त्याचा अर्थ. आणि तो टीका निर्माण झाली, त्याला परत चक्रधरांनीच घालून दिलेला दंडक आहे की लक्षात घ्या, हे ईश्वराचं वचन जे असतं ना, ते त्याला ईश्वरच मानावं. आणि त्यामुळं त्याचा चुकीचा अर्थ करणं म्हणजे ईश्वराच्या दरबारात गुन्हा करण्यासारखं आहे. मग आता तो अर्थ तर करायचा, मग कसा करायचा, तो अर्थ कसा लावायचा हे देखील स्वामींनी सांगून टाकलं. मुख्य अर्थ लावण्यासाठी 4 कॅटेगरीत त्यांनी सांगितल्या, 4 पदार्थ सांगितले: काकू, कक्षा, प्रकरण आणि भावार्थ. हे 4. मी तपशिलात जात नाही, पण मूळचे 4 पदार्थ आहेत. आणि नंतरच्या काळात महानुभावांच्या असं लक्षात आलं की स्वामीजींनी बेसिक सांगितलं, सगळं नाही सांगितलं स्वामींनी. मग आपल्याला तेवढे भागणार नाही, म्हणून आणखीन तपशिलात गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी आणखीन 28 पदार्थ त्याच्यामध्ये ॲड केले आणि एकूण 32 लक्षणं झाली. मुळातली संस्कृती आहे, त्याच्यावरती परत भाष्य आलं, 32 लक्षणांची टीप. तर म्हणून महानुभावांनी स्वतंत्र अर्थनिर्णय शास्त्र निर्माण केलं. आणि हे मराठीमध्ये युनिक आहे. भारतामधल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत, संस्कृत जर सोडली, तर अर्थ कसा लावायचा याचं शास्त्र निर्माण झालेलं नाही. यांनी त्याचं शास्त्र केलं. आमच्या तत्वज्ञान विभागामधले आमचे मित्र आकाशकर यांनी त्याच्यावरती प्रबंधच लिहिले, त्यांच्या PhDचा, महानुभावांच्या अर्थनिर्णय शास्त्र. स्वतंत्र ते वर्कआउट केलं. तर संस्कृतमध्ये महानुभावांचं भाषिक कॉन्ट्रीब्युशन काय, आणि सगळ्या मराठी माणसांना त्यांच्याबद्दल अभिमान का वाटला पाहिजे, मग त्यांचा संप्रदाय कुठला का असेना काही फरक पडत नाही. ते हे आहे की मराठी भाषेला त्यांनी तत्त्वज्ञानाची भाषा बनवली. आणि संस्कृतमध्ये जे जे काही शक्य आहे ते आम्ही सगळं करून दाखवतो तत्त्वज्ञान. अशा पद्धतीने त्यांनी ती सगळी रचना करून दाखवली. हे त्यांचं फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मग एकदा तुम्ही चक्रधरांची वचनं मुख्य मानली तर त्यांचा अर्थ करायचा, तो अर्थ कसा करायचा याचं एक शास्त्र निर्माण झालं. आणि मग तसा अर्थ करणारे अनेक भाष्य लिहिली गेली. हे महत्त्वाचं आहे. सूत्रपाठावरचे अनेक भाष्य आहेत, विचारबंध, आचारबंध, ती जी वेगवेगळे आमना आहेत त्यांचे उपसंप्रदाय, त्या प्रत्येक आमनायाचं एक एक स्वतंत्र स्वतःचं इंटरप्रिटेशन आहे. तर अशी एक वेगळी पूर्णपणे सृष्टीच आहे ती. महानुभाव संप्रदाय हा इन इटसेल्फ, मी असं म्हणेन की ते एक परिपूर्ण दर्शन आहेच, पण इन इटसेल्फ ती एक सृष्टी आहे, वेगळी सृष्टी. आता काही का कारणामुळे म्हणा त्यांनी ते याच्यात ठेवलं, गुप्त लिपीमध्ये ठेवलं, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना कळलं नाही. हा मुद्दा आपण सोडून द्या, त्याच्यामुळे ते पूर्वीच्या काळात झालं ते झालं, पण सुदैवाने आत्ता ते सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. पण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक मराठी माणसाने महानुभाव ग्रंथ वाचलेच पाहिजेत, पर्याय नाही. तुम्ही जर मराठी असाल तर ते जा आणि वाचा. ती जुनी मराठी आहे, अवघड आहे असल्या सभोवी सांगायचं काही कारण नाही. अहो ते हल्ली बरं का दीक्षित सर, मी तुम्ही पण काम केलेलं आहे त्या हायस्कूलच्या 10वी 12वीच्या याच्यावरती, मी पण केलेलं आहे.
तर मी एक 10वीचं पुस्तक मी करत होतो तयार, म्हणजे SSC बोर्डाचं. आता पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं तिथल्या अधिकाऱ्यांनी की काय काय असतं. म्हणजे ठरलेलं आहे की संत साहित्याला इतकी पानं, नाही संत साहित्याला नाही, प्राचीन मराठीला एवढी पानं, 10 पानं जे काय असतील त्यात तुम्ही बसवा, आणि मग उरलेली सगळी पानं नंतरच्या याला. म्हणजे गडीवर कल्पना करा की एक 60 पानं आहेत पुस्तकाची टेक्स्टची समजा, तर त्याच्यातली 50 नंतरच्या याला, आणि प्राचीन याला किती, फक्त 10 पानं. तुम्ही म्हटलं अहो प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास किती वर्षांचा आहे, करा सुरुवात म्हणलं माईम भट्टांपासून, तर थेट निळोबांच्यापर्यंत म्हणजे 1750पर्यंत 500 वर्षाचा आहे. आणि तुमच्या आधुनिक साहित्याचा इतिहास किती वर्षांचा आहे, जेमतेम 150 वर्ष भरतात. 1850 नंतर हळूहळू द्यायला लागले लोक आपले आधुनिक. म्हटलं तुम्हाला 50 पानं की ज्यांना 150 वर्षाचंच कर्तृत्व आहे, आणि ते कर्तृत्व कसलं आहे, बरंचसं अनुवादच आहे. तिकडची एखादी पाश्चात्य कृती घ्यायची आणि त्याला अनुसरून त्याचं अनुकरण करून लिहायचं मराठीमध्ये. त्याला म्हणलं 50 पानं, आणि हे 500 वर्ष लिहित आहेत बिचारे, त्यांना 10 पानं हे कसं काय. हो त्यांनी सांगितलं पुढचा मुद्दा की ती 10 पानंसुद्धा लोक वाचित नाहीत म्हणले पोरं, ते ऑप्शनला टाकतात. आणि त्याचा पुढचा मुद्दा धक्कादायक होता. ऑप्शनला का टाकतात, कारण शिक्षकच ऑप्शनला टाकतात, शिक्षकांनाच कळत नाही. म्हणून सुरुवात म्हणले तिथून करायला पाहिजे. म्हटलं आपण करूयात काहीतरी. तेव्हा मी तिथे असताना जावलगावकर सरांचा लेख आहे त्याच्यामध्ये, संत साहित्याचे अध्ययन आणि आकलन या विषयावरती 400 पानाचा ग्रंथ आम्ही तयार केलेला आहे SSC बोर्डाच्या वतीनं. पण त्यातली पुढची गंमत आहे की तो बाहेर कुठलं मिळत नाही, तो लोकांना माहीत पण नाही, कारण त्याची वितरण वगैरे फक्त बोर्डात होतं. पण तो फार चांगला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये संत साहित्य का वाचावं, कसं वाचावं, हे सगळं त्याच्या एक्सरसाइज सकट करून दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक थोडक्यात ऐतिहासिक परिप्रेक्ष्यामध्ये मानव संप्रदाय कसा बसवायचा याची मी तुम्हाला एक सगळं सांगू शकत नव्हतो, पण एक गाईडलाईन दिली की पौराणिक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन, आणि मग तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक भाग. त्यातलं फक्त पहिलं पर्व थोडक्यात, ते सुद्धा लीळाचरित्राच्या आणि सूत्रपाठाच्या आणि काही बंधांच्या म्हणजे भाष्यग्रंथांच्या निर्मितीपर्यंतच मी सांगू शकलो. त्यापेक्षा अधिक काही सांगणं मला वेळेच्या अभावी शक्य नव्हतं. पण ही संधी मला दीक्षित यांनी प्राप्त करून दिली, आणि त्यामुळं मला आमचे मित्र ब्रह्मानंद देशपांडे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्याची सुद्धा संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, आपले आभार मानतो. धन्यवाद.